नमस्कार मंडळी. सिस्टम पार देंगे. आजचा दिवस म्हणजे जे काही चुकीचं होऊ शकतं ते चुकीचंच होणार त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी काळी अलाराम वाजलं होतं का नाही हे मला माहित नाही, पण अलारामचा आणि माझा जवळजवळचा काही संबंध नाही. तसंही मला काही ऑफिसला यायचा उत्साह नव्हताच एवढा, पण काय करणार, जबाबदारी यावंच लागतं. सकाळी ऑफिस पाशी आले आणि कळालं चाव्याच नाही. पहिल्यांदा वाटलं ठीक आहे घरी विसरले असेल, नंतर बॅग बघितली, नंतर खिसे बघितले, परत बॅग बघितली, परत खिसे बघितले, चावीच नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. मग तेव्हा म्हणलं चावी विसरले नाही, चाव्या हरवल्या. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मग सरांना फोन केला, पण सर बोलले मी भोसरीला आलोय आणि त्यांना लय टाइम लागणार आहे, त्याच्यामुळे मी अशीच बसले इथं किती वेळची. गेला अर्धा तास झालाय मी अशीच बसले इकडं, आणि मग मला ऑफिसचं कुलूप, इथली माणसं आणि हेच सगळं दिसतंय. लय कंटाळा आलाय राव. कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल. काही तोंड बघू शकता, तब्येत चांगली नाही आणि शरीर म्हणतंय घरी जाऊन झोप, पण नंतर विचार केला नाही थोडा वेळ थांबायला पाहिजे, थोडाफार संघर्ष तो केलाच पाहिजे. हमको सिखा दिया. तरच काही दिवस असे असतात की तुम्ही मोठी चूक करत नाही, पण दिवस तुम्हाला पूर्णपणे आव्हान देण्याचं काम करतो. बोलने दे. तर सध्या तरी माझं एकच काम उरलंय की सर येतोपर्यंत बेशुद्ध नाही पाडायचं. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. बाकी काय पुढचा अपडेट मिळाला की सांगते, तोपर्यंत माझ्या मला शुभेच्छा. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.